नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचंच क्षिप्राज किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे। सर्वांनाच शिवजयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आज माझं पहिलंच लाईव्ह स्ट्रीमिंग आहे। माझ्या कुकिंग चॅनलवर याआधी मी कधी लाईव्ह स्ट्रीमिंग केलेलं नाही आहे, त्यामुळे माझ्याकडून जर काही चूक झाली तर तुम्ही नक्कीच कमेंट्समध्ये मला सजेशन्स द्या। आज पहिल्यांदी लाईव्ह स्ट्रीमिंग आहे, त्यामुळे मी माझ्या घरातली तसंच सर्वांच्याच घरामध्ये फेवरेट असलेली स्नॅक्स रेसिपी शेअर करणार आहे, जी आपण 15 दिवस स्टोअरसुद्धा करून ठेवू शकतो आणि बनवायलासुद्धा फक्त 15 ते 20 मिनटं लागतील। तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। माझ्याकडून काही चूक झाली तर त्यासाठी आधीच सॉरी म्हणते, कारण की मला ह्या लाईव्ह स्ट्रीमिंगचा कोणताही एक्सपिरियन्स नाही आहे, पण एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय एक्सपिरियन्स येणार पण नाही, त्यामुळे मी आज ही सुरुवात केलेली आहे। तर रेसिपी सुरुवात करण्यासाठी तर चला किचनमध्ये जाऊयात। सुरुवात करण्याच्या आधी पांडुरंगाचा आशीर्वाद नक्कीच घेऊयात। लाईव्ह स्ट्रीमिंग करायचं आहे म्हणून मी सुरुवातीलाच काही तयारी आधीच करून ठेवलेली आहे। तर हे बघून तुमच्या लक्षात येत असेल की आज आपण काय बनवणार आहोत। हे मुरमुऱ्याचं पॅकेट आहे। आज आपण मुरमुरा चिवडा बनवणार आहोत। हे पूर्ण पॅकेट आपण आज यूज करणार आहोत। त्यासोबतच काही गोष्टी मी घेतलेल्या आहेत, जसंच हे कॉर्नचा चिवडा आहे, फ्राय करून मुरमुऱ्या चिवड्यामध्ये ॲड करतो। कोणाला फ्राय करून नाही ॲड करायचा, नाही केला तरी चालतो। सोबतच थोडासा कढीपत्ता, डाळवं, शेंगदाणे, ह्याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता, खाली बघा कसा हा कचरा जमा झालेला आहे, तो आपल्याला काढून टाकायचा। हे आपण पेपर बाजूला करू आणि आपण साफ करून घेतलेले मुरमुरे तयार आहेत। तर चला चिवडा बनवायला सुरुवात करूयात। ह्याला मी गॅसवर ठेवते। चिवडा बनवायची पद्धत खूप सोपी आहे। तुम्ही सगळेच जण घरी इझिली बनवू शकता आणि त्याला 15 दिवस स्टोअर सुद्धा करून ठेवू शकता। हा जो मुरमुरे आहेत, मी ह्याला थोडंसं मीडियम गॅसवर थोडंसं गरम करणार आहे, कारण की बऱ्याच वेळेस काय होतं, पॉकेटमध्ये हवा जाते आणि हे मुरमुरे नरम पडतात। तसे हे ऑलरेडी क्रिस्पी आहेत, तुम्ही बघू शकता आवाज